काव्य आणि पार्थ एकमेकांची कॉफी एक्सचेंज करून पितात. त्यांना ती बरी वाटते. कॉफी पिऊन झाल्यानंतर पार्थ म्हणतो, चला आता मला निघावं लागेल, तुमचा काय प्लॅन आहे? तेव्हा काव्या म्हणते, मी काय आता इथून असं निघणार, असं म्हणून सांगतच असते. तेवढ्यात ती थांबते आणि मनातच म्हणते, काव्या संध्याकाळच्या पार्थला देणाऱ्या सरप्राईज बद्दल आत्ता बोलून गेली असतीस. तिला शांत बसलेलं पाहून पार्थ विचारतो, तुम्हाला काय? तेव्हा काव्या म्हणते, कुठे काय, आता तुम्ही गेल्यानंतर इथं शांतपणे थोडंसं वाचत बसणार आहे मी, असं म्हणून ती आपल्या पर्समधून पुस्तक काढते आणि त्याची पानं दुमडू लागते बुकमार्क म्हणून. ते पाहून पार्थ समोर टेबलवर असलेल्या गुलाबाचं फूल उचलतो आणि काव्यासमोर धरतो. ते बघून काव्याला धक्का बसतो. ती म्हणते, देशमुख, तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय असं नाही वाटत? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, आय नो माय लिमिट्स, हे तुमच्यासाठी बुकमार्क म्हणून वापरा. त्या पुस्तकाची पानं दुमडताय, किती खराब वाटतं ते. तेव्हा काव्या म्हणते, अहो होतं माझ्याकडे बुकमार्क, पण आता नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो, हे घ्या फुल, हे बुकमार्क म्हणून वापरा, आणि तो ते फुल काव्याच्या पुस्तकामध्ये ठेवतो. तेव्हा काव्या म्हणते, आता जर हे फूल कुणीतरी बघितलं तर? पार्थ म्हणतो, सांगा मी दिले म्हणून, आणि थांबतो आणि म्हणतो, नाही, अनिशाने दिले असं सांगा. आणि पार्थ तिथेच बसून राहतो. काव्या म्हणते, अजून काही तुमच्या युनिव्हर्सने सांगितलंय का तुम्हाला, जे तुम्हाला मला सांगायचं राहिलंय? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, आता मी पळतो. तेव्हा काव्या म्हणते, पळू नका, सावकाश जा. काव्या अशी आपली काळजी करते हे बघून पार्थला खूप आनंद होतो. तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि तो म्हणतो, साहेब किती वाजलेत? तेव्हा पार्थ आपल्या हाताकडे बघतो, पण त्याच्या हातामध्ये घड्याळ नसतं. तो मोबाईलमध्ये बघून त्याला वेळ सांगतो आणि काव्याला बाय म्हणून तेथून निघून जातो. काव्या त्याला म्हणते, देशमुख, आत्ता तुमच्या हातात घड्याळ नाहीये, पण संध्याकाळी खूप छान सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला, तयार राहा त्यासाठी.